हो हो तडाखा दिला या ठिकाणी मात्र वा चौकारीनं मात्र सुरुवात करतोय दमदार फलंदाजी मात्र फलंदाज प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. चला पंच झेंडा वरती करा. फायनलचा हा थरार दोन्ही गाड्या टॉपच्या. पहिला चेंडूवरती मात्र फेस करत असताना संघाचा अकाउंट पण झाला गेला मात्र चौकाराने सुरुवात केली आहे. या फलंदाजाने पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट मोर द विकेट जर्सी क्रमांक 23 ची गाडी सज्ज गोलंदाजी मार्क वरती. हो हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला प्रत्युत्तर दिला. एक धाव तर वेगाने पूर्ण केलाय. दूरवर्ती क्षेत्रक्षण आहे तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. चितेच्या चपलाने या धावा पूर्ण केल्या गेल्यात मैदानामध्ये. या 2 धावेच्या मदतीने स्कोर पुढे सरकला गेला. 10 पटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 8 धावा. श्री शिवशंभो कंस्ट्रक्शनचे मात्र सूरज मात्रे आणि अनिकेत पाटील यांच्याकडनं तब्बल विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पण या ठिकाणी मात्र विकेट हॅट्रिक साठी मात्र पारितोषिक लावला गेलाय. पण या ठिकाणी आला गेला चौकार फलंदाज प्रकाश पाटीलच्या बॅटमधून. विचार केला ना हा प्रकाश पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आला गेलाय. सूरज मात्रे पुढे एकदा तयार स्ट्रायकेनला फलंदाज. हो हो या चेंडूचा विचार केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू मात्र वलन घेतो. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. चौकार आल्यानंतर मात्र या गोलंदाजाने कमबॅक केलाय. पहा सातत्याने मात्र गोलंदाजी करत असताना नावडी संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप धावा खर्च केल्यात. तब्बल 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. हो पुन्हा एकदा क्रॉसेट बॅट केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. जवळपास क्षेत्ररक्षण कोणी नाहीये. दुसरीचा प्रयत्न दुसरी सुद्धा होईल का पूर्ण. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. आता चांगली फेकी मग पाहू शकाल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. वावंजे संघाचा स्कोर कार्ड मात्र धावा लावल्या गेल्यात तब्बल 14 धावा. चला टीम मीटिंग नकोया विनंती असेल आपल्याला. शेवटचा हा सामना पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर वावंजे संघाची मात्र धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 14 धावा. तर या ठिकाणी मात्र विकेट हॅट्रिक साठी मात्र सुवर्ण संधी असेल. शिवशंभो कंस्ट्रक्शन यांच्या वतीने मात्र सूरज मात्रे आणि त्याच्यानंतर अनिकेत पाटील यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. सुवर्ण संधी आली गेली गोलंदाजसाठी. पहिल्या षटकाचा मात्र वाजवी खेळ संपला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती आलाय. दुसऱ्या गोलंदाज विशाल खानावकर. पहा पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 14 धावा खर्च केल्या. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. टीम मीटिंग नको या. हा सामना मात्र दोन्ही संघासाठी निर्णायक असेल. विचार केला ना या सामन्यामध्ये जो बाजी मारेल ना तो एका ट्रॉफीचा मात्र हकदार ठरेल. शेवटच्या टप्प्यामध्ये हे दोन्ही संघ येऊन ठेपल्या गेले. आता हो तडाखा दिलाय. हो मोशिम शेखच्या बॅटमधनं जाईल तडाखा. आउट ऑफ द पार. माइटी हिट षटकार. येऊन ठेपल्या गेल्या. आता या षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल. हो तडाखा दिलाय. हो मोशिम शेखच्या बॅटमधनं जाईल तडाखा. आउट ऑफ द पार. माइटी हिट षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला. 20 धावा. चला बोलाची मागणी केली जाते. चेंडू मात्र मैदानामध्ये आपण लगेचच पुरवा. चला मॅच बॉल आलेला आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. प्रतिहल्ला चालवला जातो. पहिल्याच गोलंदाजावरती मी विचार केला. पहिला चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार खर्च केला. या ठिकाणी 6 धावा खर्च केल्यात. विचार केला ना आजचा दिवस मात्र मोसीमसाठी मात्र काय फलंदाजी केली आणि गोलंदाजी त्याच दर्जाची राहिली आहे. पूर्णपणे आजचा दिवस मात्र गाजवला या ठिकाणी. पहा या सुवर्ण संधीसाठी मात्र सुवर्ण संधी असेल या गोलंदाजासाठी.
हॅट्रिक जर घेतली तर तब्बल 4,000 पारितोषिक दिला जाईल. पहा हा चेंडू मात्र डॉट फेकलाय. पहा षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. पहा सुवर्ण संधी लावली गेली आहे या गोलंदाजासाठी. 3 चेंडूमध्ये 3 जर विकेट कॅरी केले तर तब्बल 4,000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिला जाईल. हो पुन्हा एकदा पाहिलं जाईल. हा चेंडू मात्र थोडासा मात्र लाईनपासून आता दूर, शरीरापासून मात्र फलंदाजाच्या दूर ठेवण्याचं काम केलं. मात्र थोडीशी लाईन भटकलाय गोलंदाज. खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना धाव पटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 21. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. हो शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, थोडीशी लाईन मात्र मिस केली आहे. मुशीन मात्र बीट होतोय या चेंडू मात्र. विचार केला मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आल्यानंतर या गोलंदाजाने कमबॅक केला. अजूनही या षटकाचा विचार केला ना 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेख, ज्याने मात्र दमदार खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. हो पुन्हा एकदा पाहावी लागेल. हो खराब चेंडू मात्र खराब लाईन मात्र पाहू शकाल. पुन्हा एकदा सिंगल मिळेले. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 22. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेख. हो पुढे येऊन खेळलाय चेंडू मात्र. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे, उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. स्ट्राईक सुद्धा रोटेट केले गेले. स्ट्राईक आणण्याचं काम केलंय फलंदाज प्रकाश पाटीलचा विचार केला. अद्याप मात्र 5 चेंडू केल्यात. 5 चेंडूमध्ये मात्र तब्बल धाब्यांचं योगदान दिले. 12 धाब्यांचं योगदान दिले. म्हणजे चांगली फलंदाजी करतोय प्रकाश पाटील. ओ फुल टॉस चेंडू आणि पंचाने मात्र बीमार घोषित केला या ठिकाणी. हा चेंडू मात्र खराब फेकलाय. 1+1 या 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 25. थोडासा मागडा ठरलाय मात्र संघाचा विचार केला. हा चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाजाने. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहा विचार केला चेंडू येण्याच्या आधी मात्र थोडासा स्किट घाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. पहा विचार केला ना वावंजे संघाची सुरुवात मात्र दमदार केली या दोन्ही फलंदाजाने. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 14 धावा खर्च केल्या. या गोलंदाजाचा विचार केला मात्र या षटकाचा विचार केला अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावा खर्च केल्या तब्बल 13 धावा खर्च केल्यात. अजूनही षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाजचा मोसिम शेख. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल. फेकी सुद्धा अचूक. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल वावंजे संघाचा बिनबाद 28. चला टीम मीटिंग नको या विनंती असेल आपल्याला थोडासा वेळ वाचवा. 2 षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल वावंजे संघाचा विचार केला 28. नावडी संघाचा विचार केला ना फलंदाजी मात्र तेवढी दमदार आहे. नवीन गोलंदाज आला गेला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती अजय कोहली. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9ची गाडी मात्र अजय कोहलीने मात्र चांगली दमदार गोलंदाजी राहिली. फलंदाजी मात्र अजय कोहलीच्या बॅटमध्ये मात्र चांगल्या धावा येत राहतात. मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेख, ज्याने मात्र दमदार फलंदाजी केली आहे. वावंजे संघाचा विचार केला ना एका साईडला प्रकाश ही चांगली फलंदाजी करत असताना त्याच्यामध्ये साथ मात्र मोसिमची साथ देत असताना मात्र चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजामध्ये मात्र तालमेल मात्र चांगलं खूप जमलं गेलं मैदानामध्ये. 12 चेंडूचा मात्र खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल वावंजे संघाच्या तब्बल 28. नवीन गोलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये अजय. जर्सी क्रमांक 9ची गाडी सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. हो पहिला चेंडू मात्र खोरवर टप्प्यात होता. त्याला प्रत्युत्तर दिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल, बेडूक, चाप्या, फिल्डिंग खराब. क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल. त्याचाच मात्र मोबदला लगेच मोसिमने मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पाहू शकाल मात्र 40+ ना असं नाही वाटत का आपल्याला 40+ खेळाडू खेळतात.
पहा काय खेळ राहिलाय, मात्र दमदार खेळ राहिलाय. हो पुन्हा एकदा आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर वेगाने पुन्हा केला गेलाय. थोडासा उशीर, पुन्हा एकदा चुकी, मात्र चुकी करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 32 धावा. तर गोलंदाजीसाठी मात्र पूर्णपणे संधी असेल श्री शिवशंभू क्रंचस्टंग यांच्या वतीने. मात्र 3000चा पारदेशिक दिला जाईल. थोडासा पंबल, पुन्हा एकदा थोडासा चुकी करतोय. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सिंगल मिळेल. वावंजी संघाचा विचार केला ना मात्र सिंगल डबलने मात्र सामना पुढे नेण्याचं काम केलं या दोन्ही फलंदाजाने. एका साईडला मोसिम शेख आणि त्यांना त्याच्या समवेत मात्र सलामीला आलेला फलंदाज प्रकाश पाटील. काय फलंदाजी करताय दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज अजय. हो पाहिली गेली, मात्र हा चेंडू मात्र चांगला होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू बीट झालाय फलंदाज त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू, बराच कालानंतर हा चेंडू मात्र निर्धाव फेकला अजयने. धावपटलावरती धावा पाहिल्या गेला तर वामनजे संघाचा विचार केला. बिनबाद 33 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र झेल त्या ठिकाणी टिपला विकेट कीपरने. संपलाय प्रकाशचा खेळ. पहिला गडीगारत, पहिला हदरा. 7.5 मिनिट पनवती वामनजे संघाला पहिल्या गडीगारत. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र झेल त्या ठिकाणी टिपला विकेट मात्र अजयच्या खात्यामध्ये जाईल. पहा बऱ्याच कालानंतर मात्र विकेट कॅरी केलाय अजयने. तिसऱ्या षटकाचा विचार केला. अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 गडी बाद. वामनजे संघाची 33 धावा. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये पंकज. शेवटचा चेंडू शिल्लक असेल अजयचा. अजयने मात्र कमबॅक केला या षटकामध्ये. विचार केला ना कमी धावा खर्च केल्या आता अजयने. चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल अजय. 5 चेंडूमध्ये 5 धावा फक्त खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पंकज. हो पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना, पाठीमागून चोरी झाली. तू चल मैं आया. पंकज बॅक टू डग आउट. पंकज पहा पारदर्शक लावला होता विकेट साठी, मात्र गोलंदाजाचे चेंडू खपले. काय सांगायचं आहे. 2 चेंडूमध्ये 2 विकेट कॅरी केले. मात्र हॅट्रिक साठी मात्र पारदर्शक लावला होता 3000 रुपये. मात्र या ठिकाणी त्या गोलंदाजाचे चेंडू खपले गेल्यात. चला स्पीडअप करा विनंती असेल. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. वामनजे संघाचा स्कोर कार्डवरती नजर टाकूया. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 2 बाद 33 धावा. मी तर म्हणेन या षटकामध्ये कमबॅक केला अजयने. फक्त ना फक्त 5 धावा खर्च केल्या अजयने. वा दमदार गोलंदाजी राहिली आहे अजयची. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आलाय गेलोय गोलंदाजी मार्कवरती बालचंद्र. नॉन स्ट्राईकला प्रवीणला पाहू शकाला. अजूनही मात्र फलंदाज मात्र मोसिम शेखला पाहू शकाला मैदानामध्ये. जोपर्यंत मैदानामध्ये मोसिम शेख आहे त्या मैदानामध्ये मात्र धावांचा मात्र पाऊस पडेल सातत्याने. मात्र विचार केला आजचा दिवस मात्र मोसिमचा राहिला आहे. काय फलंदाजी राहिली आहे. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. हाणामारीचा षटक म्हणजे कुतवीचा षटक. या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडला गेला असेल. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल बालचंद्र. हो पहिला चेंडू मात्र फेस करत असताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा कॉल, धोक्याची घंटा. हो फलंदाज मात्र पंकजला परतावा लागेल. संघाला लागतं वामनजे संघाला हा 3रा झटका असेल. बालचंद्र हो पहिल्या चेंडू मात्र फेस करत असताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा कॉल, धोक्याची घंटा लावली गेली. श्री शिवशंभो क्रंचस्टक सूरज म्हात्रे आणि त्यांच्यानंतर अनिकेत पाटील यांच्याकडनं तब्बल 3000चा पारितोषिक दिला जाईल विकेट हॅट्रिकसाठी. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवरती. हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पहा पंचाने मात्र चेंडू मात्र नो घोषित केला या ठिकाणी. ही धाव मात्र 1+1
या 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने पहा थोडासा पाय पुढे गेला ऋषीच्या, मात्र पंचाने लगेच हेरलाय. मात्र तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. 1+1 या 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल वामोजे संघाचा विचार केला 36 धावा. पुन्हा एकदा हलक्याशा तणकट केलाय. क्षेत्ररक्षण आहे, थोडासा फंबल. हो खराब क्रिकेट मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी मात्र वाघूर फाटली गेली. फार डुकराच्या गोली लागली होती पण तरीही वाघुरीतून निसटलाय. म्हणजे काय सांगायचं आहे. कार्यक्रम फिट चौकार आलाय त्या ठिकाणी. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. 36 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण कशा रीतीने मात्र स्लो होता, थोडासा मिस झाला पहा. लगेच सीमारेषेच्या बाहेर खराब. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल वामनजे संघाच्या 3 गडी बाद 40 धावा. हो पुन्हा एकदा पाहायला गेलं तरी हा चेंडू मात्र चांगला चेंडू. पहा एक आगलं वगलं मात्र मैदानामध्ये एक दृश्य पाहू शकाल आपण. हा डॉट चेंडू केलाय. डॉट चेंडू मात्र बराच कालानंतर फेकला गेलाय गोलंदाज बालचंद्रने. हो पुन्हा एकदा हलक्या कट केलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय का दुसरीचा? हो नक्कीच थोडासा उशीर लावतोय पुन्हा एकदा. हो तिसरीचा कॉल मात्र केला जातोय पहा. तिसरीचा परतावा लागेल फलंदाजचा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र पाहू शकाल मोसिम शेखला. या 2 धाव्या मिळतील. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 4 गडी बाद वामनजे संघाची 42 धावा. चांगला स्पायटिंग स्कोर मात्र उभा केला मी ते म्हणेन वामनजे संघाने. अजून या षटकाचा विचार केला ना 2 चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज जनरेट झाला गेला मैदानामध्ये सुभाष फलंदाज नवीन आला गेलाय. अजूनही मात्र जो सलामीला आलेला फलंदाज मोसिम शेखला आपण पाहताय चांगली फलंदाजी करतोय. आधी चांगली मात्र दमदार योगदान राहिलंय याही मॅच मध्ये. हो बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू पाहिलं जाईल मात्र उंचीच तेवढी लांबी सुद्धा तेवढीच. वा दमदार मोजून मापून मारलेला फटका, टेप घेऊन मारलेला फटका मोसिम शेखच्या बॅटमधनं. दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 4 गडी बाद 48 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मोसिम शेखला पाहू शकाला. आजचा दिवस मी तर म्हणला होता ना मोसिम शेखचा मात्र असेल. काय दमदार योगदान राहिला. एका चेंडू मध्ये 4 धावेची गरज असताना काय दमदार त्या ठिकाणी मात्र षटकार लागवला मोसिम शेखने. मात्र दमदार फलंदाजी अद्याप मात्र चांगली फलंदाजी करत असताना मोसिम शेख या षटकाचा विचार केला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या सत्राचा विचार केला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. वामनजे संघाचा विचार स्कोर कार्डवरती धावा लावल्या गेल्या तब्बल 48 धावा. हो पाहिलं जाईल. हा चेंडू मात्र खराब. पंच आमच्याकडे वळतील. वाईट चेंडू हा खराब चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 49 धावा. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव तर कंप्लीट केले गेले वेगाने. फक्त सिंगल मिळेल. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल वामनजे संघाच्या 50 धावा. 51 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. चला वामनजे संघ पण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. विचार केला ना पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वामनजे संघाने मात्र काय फलंदाजी केली आहे. खास करून मात्र योगदान राहिलं आहे या ठिकाणी मोसिम शेखचं. दमदार फलंदाजी केली. अरे माना कि हम शराब खराब पीते हैं. अरे माना कि हम शराब खराब पीते हैं. मौज में आ गए तो बेहिसाब पीते हैं. मौज में आ गए तो बेहिसाब पीते हैं. लोग तो पीते हैं खून दूसरों का. हम तो थोड़ा पाणी मिला के शराब पीते भाई. म्हणजे उद्या संडे म्हणजे आजच पकडा दारू पियाचा दिवस. उद्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस.
फलंदाज उतरण्याच्या आधी मात्र पारदर्शक लावला गेलाय फलंदाजसाठी. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारदर्शक दिला जाईल. सूरज मात्रे त्यानंतर अनिकेत पाटील यांच्याकडनं तब्बल 3000चा पारदर्शक दिला जाईल. मोशीन शेखचा मात्र काय फलंदाजी राहिली आजचा दिवस. मोशीन शेखला ना उंबरलीकर आहेत ना, उंबरलीकर मी तर सांगा सपनामध्ये जाईत असेल तो खेळाडू मोशीन शेख. आज मात्र रात्रभर झोपले नसतील. चला लगेच थोडासा मात्र थकवा जाता. आजच्या दिवसामध्ये मात्र दमदार खेळ आहे या दोन्ही संघाचा. एका साईडला मात्र नावडे संघ प्रथम फलंदाजी करत असताना मात्र वामनजे संघाने धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल 50 धावा 51 धावेचं लक्ष ठेवलं गेलं आहे नावडे संघापुढे. या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. नावडे संघाचा विचार केला. वामनजी संघाची मात्र दमदार फलंदाजी राहिली आहे. खास करून मात्र योगदान राहिलं आहे मोसीम शेखचं. मात्र चांगली फलंदाजी केली मोसीम शेखने. पहा अजय कोळी आणि विजय खानावकर हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये उतरले गेल्यात. कर्मवीर आणि धर्मवीर अशी ही जोडी 51 धावेचं पाटलान करत असताना ही सलामी मात्र जोडी मैदानामध्ये उतरली गेली आहे नावडे संघाची. चला वामनजे संघ पण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज मात्र विचार केला ना बॉलमॅन मात्र पाहू शकाल काय अजूनपर्यंत जागे आहेत. कारण उद्या सुट्टी आहे त्यांना. उद्या संडे आहे ना, म्हणजे संडे म्हणजे आदात. आता सुट्टी त्यांना लागू झाली. काही सामना मात्र रंगलाय मैदानामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना वामनजे संघाने 50 धावा कुठून काढल्या 4 षटकामध्ये. 51 धावेचं लक्ष ठेवलं गेलं नावडे संघापुढे. दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झाला गेला. आता स्ट्राईक एंडला फलंदाज अजय कोहली. जर्सी क्रमांक 9चा हा खेळाडू अजय आणि जर्सी क्रमांक 1ची गाडी नॉन स्ट्राईकला. पण विचार केला ना अजय आणि विजयची अशी ही जोडी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय मोसीम शेख. पहा गोलंदाजी वन साईड करतो आणि फलंदाजी वन साईड करतोय. तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय मोसीम शेख वामनजे संघाचा. स्ट्राईक एंडला फलंदाज अजय, नॉन स्ट्राईकला फलंदाज विजय. चला पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम स्टार्ट. हो पहिला चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा फेकला चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण दूरवरती आहे मात्र जोपर्यंत येईल उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. या 2 धावेच्या मदतीने मात्र श्री गणेशा झाला गेलाय. नावडी संघाचा विचार केला. संघाचा अकाउंट पण झाला गेलाय 2 धावेच्या मदतीने. 51 धावेचं पाटलान करत असताना मात्र 2 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज अजय.
हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क जुळला नाही आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केलेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने मात्र सायकल आणण्याचं काम केलंय अजयने विजयला. अशी ही जोडी मात्र पाहू शकाल. नावडी संघाचा विचार केला ना, अजय आणि विजय अशी ही जोडी म्हणजे कर्मवीर आणि धर्मवीर अशी ही जोडी. जर्सी क्रमांक 9ची आणि जर्सी क्रमांक 01ची गाडी मैदानामध्ये. चला पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज मोसिम शेख. मोसिम शेखचा विचार केला ना, अद्याप मात्र 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्यात. 51 धावेचं पटलान करत असताना हो या चेंडूचा विचार केला. हा चेंडू मात्र पाहिला गेला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने वलन घेतो, बीट करून जाईल फलंदाज विजयला. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. 51 धावेचं पाटलान करत असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल. फलंदाजासाठी मात्र पूर्णपणे सुवर्ण संधी असेल. सूरज मात्रे पहा पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज मात्र होईल बाद. विजय मात्र परतावा लागतं विजयला. बॅक टू डगआउट. नावडे संघाला लागतो पहिला झडगा. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये. 1 डाऊनचा फलंदाज किरण खानावकर. किरण खानावरचा विचार केला ना, एक घातकी फलंदाज. पहा डोंगर किती जर उंच असला ना तर रस्ते जे आहेत ना ते आपल्या पायाखालती असतात. पहा संघर्ष मात्र करावा लागेल या सामन्यामध्ये. पहा विचार केला. 51 धावेचं पाटलान करत असताना नावडी संघाची धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 गडी बाद. 3 धावा. अजून या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूमध्ये मात्र एखादा मोठा फटका आला तिने हो पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय, फसवून टाकलाय फलंदाजाला. किरणला बीट करून जाईला विकेट किपरच्या हातामध्ये. काय मोसिम शेखचा विचार केला ना, आजचा दिवस मात्र गाजवलाय मोसिम शेखने. वा दमदार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नावडी संघाचा विचार केला. 51 धावेचं पटलान करत असताना मात्र धावपटलावरती फक्त धावा लावल्या गेल्या 3 धावा. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल होती त्या ठिकाणी, थोडासा फंबल. शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल मात्र जमिनीला दान होतोय. संपलाय मोसिम शेखचा पहिला षटक. पहिल्या षटकानंतर मात्र 1 गड्याच्या मोबदल्यात धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल फक्त 3. समीकरणचा विचार केला 18 चेंडू शिल्लक असतील आणि तब्बल 48 धावेची गरज असेल. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग नकोया. समीकरण उर्वरित उरला गेला 18 चेंडू आणि तब्बल 48 धावेची गरज असेल. प्रत्येक षटकाचा विचार केला. प्रत्येक षटकामध्ये मात्र धावा कुठून काढावा लागतील. 16चा टार्गेट मात्र गाठावा लागेल या फलंदाजाला. पहिल्या षटकाचा विचार केला मोसिम शेखचा मात्र काही षटक राहायला गेलाय. फक्त 3 धावा खर्च केल्या मोसिम शेखने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला गेला. गोलंदाजी मार्गवरती 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रकाश पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज अजय. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. हो फुल टॉस चेंडू मात्र तडाखा दिला या ठिकाणी. पाहावं लागेल, थोडीशी ताकद मात्र कमी पडले. संपला अजयचा खेळ. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केले आहे. नावडे संघाला लागते तब्बल 2रा झटका. अजय बॅक टू डगआउट. तो चेंडू मात्र तडाखा दिला या ठिकाणी. तर या ठिकाणी माजी सरपंच आदरणीय भरत गोंदले या गावचे जावय मात्र वावंजे संघासाठी मात्र शुभेच्छा आल्या गेल्यात. एकदम दमदार योगदान मात्र पाहिला गेला.
शुभेच्छा आल्या गेल्या, सातत्याने मात्र शुभेच्छा येत राहतील. वामनचे संघाला मात्र खेळ मात्र आजच्या दिवसामध्ये दमदार राहिला आहे. पहा, विचार केला फलंदाजी प्रथम करत असताना मात्र धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 50 धावा, 51 धावेचं लक्ष ठेवलं गेलं आहे नावडे संघापुढे. पहा, विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केला आहे, दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली गेली आहे. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये, जर्सी क्रमांक 23 ची गाडी नितीन कोहली. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल या नितीनवरती मात्र. पूर्णपणे नितीनमध्ये मात्र दमखम आहेत, मोठे फटके मारावा लागतील. पहा, संघ थोडासा अडचणीत सापडला गेला आहे. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा फुलटॉ चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही या ठिकाणी. थोडासा फंबल, खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल. तोपर्यंत मात्र लगेच 2 धावा मात्र लगेचच कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. या 2 धावेच्या मदतीने मात्र जो स्कोर कार्ड मात्र थांबला होता, जो स्कोर कार्ड मात्र बदली झाला होता, त्याला मात्र वेग मिळाला थोडासा. 5 धावा लागल्या गेल्यात. दुसरा षटक मार्गस्थ असताना नावडे संघाचा विचार केला, 2 गडी बाद, 5 धावा. नितीन कोहलीवरती पूर्णपणे जबाबदारी असेल. पहा, नितीन कोहलीमध्ये ती दमखम आहे, मोठे फटके मारण्याच्या. पुन्हा एकदा कार्पेटच्या लगेच मात्र हा चेंडू लगावला जातो. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले, उशीर होतोय थोडासा उचलण्यात फेकण्यात. लगेचच मात्र 1 धाव होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केली आहे. सिंगल डबलने मात्र हा सामना नेण्याचा पुढं काम करता येते दोन्ही फलंदाजा. या गोलंदाजाचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केल्यानंतर 2 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्या होता. हो, या ठिकाणी विचार केला मात्र काय झेल टिपला या ठिकाणी. षटकार हॅट्रिकसाठी मात्र पारदर्शक लावला गेलाय. आदरणीय आमचे नावडेचे हरचंद्र म्हात्रे या टीमचे मात्र फॅकर आहेत. तर तब्बल हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारदर्शक लावला गेला आहे. पण संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय. एकही खेळाडू मात्र जबाबदारी घ्यावी मागत नाही आहे. मोठे फटके मारायचे जातात मात्र झेल त्या ठिकाणी मात्र कॅरी करतात. वाऊंची संघाचा मात्र काय झेल मात्र काय दमदार खेळ राहिला या ठिकाणी. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये, विशाल खानाकर. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल या सामन्यामध्ये. एकही खेळाडू मात्र जबाबदारी मात्र घ्यावी मागत नाही. दुसरा षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकाचा विचार केला, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल नावडी संघाच्या 3 गडी बाद, 7 धावा. 51 धावेचं पाठलाग करत असताना दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या फक्त ना फक्त 3 गडी बाद, 7 धावा. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये, विशाल. हो, पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना, पाठीमागून चोरी झाली. ही अशी तरह झाली मात्र ना, तू चल मैं आया. पहा, एकाही खेळाडू मात्र काय गोलंदाजी करताय, वा भन्नाट गोलंदाजी. एकाही खेळाडू मात्र तू परतावला मात्र मागोमाग. हा झटका क्रमांक लागला गेला मैदानामध्ये. फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये, विशाल. कशा ऑर्कर टाकला गेला होता या ठिकाणी मात्र. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. अद्याप 5 चेंडू फेकल्यात, 5 चेंडू मध्ये मात्र धावा खर्च केला फक्त ना फक्त. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये, भालचंद्र. नवीन फलंदाज एंटर झाला गेलाय, भालचंद्र. विचार केला, संघ थोडासा अडचणीत सापडला गेला. 51 धावेचं पाठलाग करत असताना दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या 4 गड्याच्या मोबदल्यात फक्त 7 धावा. ओ, आलेला त्याला का दिलाय पहा वालचंदने मात्र. त्या ठिकाणी मात्र शतरक्षण आहे. कोणती न चुकी करताना तू चल मैं आया. पहिली गेली तर दुसरी हॅट्रिक विकेट मात्र काय गोलंदाजी राहिली आहे संघाची दमदार. शतरक्षण आहे. चला, टीम मीटिंग नको, या विनंती असेल वावंजे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. उर्वरित समीकरण मात्र उरला गेलाय. 12 चेंडूचा मात्र खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या फक्त ना फक्त 7 धावा. फटकाच मारित नाही तर काय बोलू झालं.
नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये किरण मडवे. पण विचार केला ना संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय. हा सामना मात्र करो या मरोची स्थितीमध्ये मात्र पहिल्या दमदार मात्र फलंदाजी राहिली वावंजी संघाची. त्यानंतर मात्र नवीन गोलंदाज एंटर झाला गेला. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पाटील पूर्णपणे फिरवून टाकलाय या फलंदाजाला. पहा फिरकीचा जादूगार प्रवीण पाटील गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. पहा डॉट चेंडू मात्र सुरुवात मात्र नावडी संघाने थोडीशी खराब केली. पहिल्या 2 मॅच मध्ये मात्र चांगली मध्ये फलंदाजी होती. हो पुन्हा एकदा हो तडाखा दिलाय. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती प्रदीपने उचललाय फेकलाय चेंडू. तो पण मात्र सिंगल कंप्लीट झाली गेले मैदानामध्ये. पण एकी दुहेरीने मात्र वावंजी संघाला मात्र काही फरक पडणार नाहीये. डोंगर मात्र खूप मोठा आहे. या डोंगरला मात्र चढावं लागेल. ते षटकार आणि चौकार मात्र मारावा लागतील या ठिकाणी. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजा. हो पुन्हा एकदा काय चेंडू फेकले त्याचे जसे काय आगीचे गोले फेकले का मैदानामध्ये. वा फलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी आली गेली आहे. पण त्या संधीचं मात्र सोनं करत नाही आहे. हॅट्रिकसाठी मात्र चौकाराची हॅट्रिक असो या षटकाराची हॅट्रिक 3000चा पारितोषिक दिला जाईल. या फलंदाजाला पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय. हो हो काय घडतंय मैदानामध्ये. मी तर म्हणे नावडे संघाने हा सामना सोडलाय का काय. एकमेव कारण मात्र काय वावंजी संघाची गोलंदाजी राहिली आहे. अचूक गोलंदाजी. पहा आदरणीय आमचे परेश भाई मात्र किती खुश आहेत. पहा त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र सरळ दिसून येत आहे. या सामन्यामध्ये मात्र जो बाजी मारेल तो एका ट्रॉफीचा मग हकदार ठरेल. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. चेंडू मात्र थोडा लेट होतोय. बॅट मात्र अगोदर फिरले जाते मैदानामध्ये. पुन्हा एकदा डॉट फेंगलाय. यो वाह कसा फिरकीचं जादूगार. तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात फक्त 8 धावा. या सामन्यामध्ये विचार केला टीम मीटिंग नको या वावंजी संघ. शेवटचा षटक शिल्लक असेल. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोशिमचा आज कार्यक्रम फिट आहे गड्या. कारण आजचा दिवस त्याचा होता. आज काहीतरी बोलायला लागेल त्याशी. पण तो बोलाय पाहिजे हो मायका. लाजू नको. अजून विचार केला ना 6 चेंडू आणि तब्बल 42 धावेची गरज असेल. 51 धावेचं पाटलान करत असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात. तब्बल 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. फक्त धावा लावल्या गेल्यात 8 धावा 5 गाड्याच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नको या वावंजी संघ. विनंती आहे आपल्याला वावंजी संघ टीम मीटिंग नको या. सहकार्य थोडा करत आम्हाला. नाहीतर आमच्या पोटऱ्या खातील कुत्रे. म्हणजे आमचं गोल ठेदेल तिकडेच काढून. म्हणजे आमचा कार्यक्रम फिट. तुम्हाला 4 व्हीलर आहेत आमच्याकडे बाईक आहेत. आमच्या पायालाच चावतील कुत्री. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या क्रमांकाची गाडी. हो पहिला तडाखा दिला या ठिकाणी. मात्र चेंडू मात्र एका टप्प्यावरती मात्र जातो क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले गेले मैदानामध्ये. विचार केला ना संघ थोडासा अडचणीत सापडला. नावडी संघाचा विचार केला मात्र सुरुवात थोडीशी खराब झाली. त्याच मात्र मोबदला मात्र विचार केला अजून या षटकाचे मात्र 4-5 चेंडू शिल्लक असतील. हो पुन्हा एकदा चाबूक शॉट मात्र पाहू शकाला कार्पेटच्या साहाय्याने. काय सांगायचं आता एवढं मुठ्याचा पाय लागला. यो बेडूकचा फिल्डिंग. कार्यक्रम फिट. पुणे शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. चला बापू गाड्या सोडा. शेवटचा थरार कोण मात्र या स्पर्धेचा मानकरी ठरेल. वावंजे मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली. पहा 3 शेकड्याचा अंतर ठेवून 3 शेकड्याचा अंतर ठेवला. मात्र मोशिमने एकट्यानेच मात्र 2 शेकड्याचा अंतर दिलाय.
चांगला चांगला फटका मात्र या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र डॉट चेंडू. विचार केला ना अजून या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असतील. उर्वरित मात्र खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे पकड मजबूत केली या ठिकाणी वामनच्या संघाने. दमदार खेळ राहिलाय. पुन्हा एकदा हो चांगला चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला शेवटचा चेंडू शेवटचा मारा या ठिकाणी मात्र मानकरी ठरेल वामनचा संघ. बापू गाड्या सोडा. झेंडावरती करा बापू झेंडावरती करा. बिनजोडचा सामना मात्र जिंकला या ठिकाणी वामनच्या संघाने. दमदार खेळ राहिलाय. तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट मोसीम. चला डावी साईड विजय झालेला आहे. डावी साईड 1 साईड 3 छकड्याचा अंतर ठेवून आलेला आहे. आणि मोसीम शेखने मात्र 2 छकड्याचा अंतर दिला एकट्याने. चला मोसीम शेख घ्या लगेच आपण. चला मोसीम शेख आपण लगेचच या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र दिली जाईल आपल्याला आजच्या दिवसामध्ये. मात्र खऱ्या अर्थाने मात्र मोसीम शेखने मात्र हा आजचा दिवस मात्र गाजवला आहे. सामना मात्र फसला होता त्या ठिकाणी. एका चेंडूवरती मात्र 4 धावीची गरज असताना मोसीम शेखने मात्र षटकार लागवला त्या ठिकाणी. मात्र दमदार फलंदाजी राहिली होती. चला मोसीम शेख आपण या. चला मोसीम शेख आपण या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण लगेचच घ्या. म्हणजे आमचाही कार्यक्रम लगेच उरकून टाकतो आम्ही. तर आदरणीय आदेश पाटील, विशाल पाटील, ऋणिकेत पाटील आणि कुणाल पाटील याने असते मात्र. आणि आदरणीय आमचे चॉकलेट बॉय भाया टेंबे. चला मोसीम शेख या आपण लगेचच. मोसीम शेख आपल्याला विनंती असेल. बिल्ला